हाय हॅलो सोडा आणि रामकृष्ण हरी नातं जोडा. रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला मागे ना माझी सगळी गोल्डवाली ज्वेलरी दाखवली होती आणि मला वाटतं एखाद्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला त्या स्क्वेअरवाल्या छोट्या छोट्या कप्प्यांमधली पण मी माझी ज्वेलरी दाखवली होती. मी तुम्हाला अजून परत आणि ही ज्वेलरी दाखवायला कारण असं की मी ही रिंगा शोधत होते. माझं जे रोज रेग्युलरचं कानातलं होतं ते आज मी दुपारी व्हिडिओ शूट केलं त्यावेळेला माझं कानातलं ते तुटलेलं मला दिसलं. बरं झालं त्या कारणाने तरी मला समजलं की व्हिडिओ काढण्यासाठी मी दुसरं कानातलं घातलं नकली आणि मग ते कानातलं तुटले मला हे समजलं. आणि जर मला समजलं नसतं तर ते कानातलं कधी मी वॉकिंगला वगैरे गेल्यावर पडून गेलं असतं. तर मी तुम्हाला माझी इमिटेशन ज्वेलरी दाखवते. इमिटेशन ज्वेलरी जर म्हणाल तर ही ज्वेलरी जी आहे ना ही मला मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. मला वाटतं तो व्हिडिओ काही इतका व्हायरल वगैरे नसेल झाला. ही ज्वेलरी जी आहे ना ती मी लॉकडाऊनमध्ये एक ती बाई आली होती विकायला, तिच्याकडून ही ज्वेलरी घेतली होती. हिला खूप छान असे कानातले आहेत आणि ही काही एवढी कधी घालण्यात आली नाही कारण खूप लॉंग आहे ही आणि ह्याचा एक मोती पडलेला आहे पण तो अजून लावण्यात आलेला नाही. ठीक आहे, तर ही एक आहेच. आणि त्यानंतर आता ह्या सगळ्यांचं मी तुम्हाला परत एकदा दाखवेन. आणि ही जी ज्वेलरी आहे ही मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. एकदाच घातली ही कोल्हापूरला जाताना, फक्त एकदाच. ह्याचे असे कानातले आहेत मोठे मोठे आणि याचं गळ्यातलं पण असंच आहे मोठंसं असं. खूप छान आहे हे. आणि ह्याला बिंदी पण आहे. अरे हे तुटलं पण, म्हणजे मी बघितलं नाही हे असं जसं ठेवलं ना ह्याच्यामध्ये तसं परत बघण्यातच नाही. पण तुटलं म्हणजे ह्याची फक्त कडी तुटलेली आहे. ती कडी सापडली की होऊन जाईल. आणि मी ज्यांच्याकडे ज्वेलरीला जाते म्हणजे ज्वेलरी घ्यायला वगैरे जाते ना त्या माझं ज्वेलरीचं काय पण असं छोटं मोठं काम असेल तर त्या करूनच देतात. त्यामुळे मला काही टेन्शन नाही या गोष्टीचं. जरी निघालं किंवा काय झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही कारण त्यांचंही काही तुटलं वगैरे असेल किंवा गाठायचं वगैरे असेल तर माझ्या जर हद्दीत असेल किंवा माझ्या जर ह्याच्यामधलं असेल तर मी ते त्यांचं काम करून देते. आणि ही एक ज्वेलरी आहे. आता ही आपण नंतर बघूयात ह्याचं. तर ही आहे आणि ह्याला हे बिंदी, ह्याला एक बिंदी सोबतच आहे. आणि ही ज्वेलरी ऑक्साईडची ज्वेलरी आहे भरपूर सारी. ही बाबा काय म्हणतात ते ह्याला गेलो होतो त्यावेळेस घेतलेली आहे. ऑक्साईडची ज्वेलरी आहे ही. ह्याला ह्या 2 बांगड्या आहेत ती. आणि हे पण एक खूप छान गळ्यातलं होतं. हे पण मला नीट करायला न्यायचं. ह्या एक साईडची ज्वेलरी आहे आणि ह्याच्यावर या 2 बांगड्या आहेत. आणि हे खूप छान गळ्यातलं होतं म्हणजे आहे ऑलमोस्ट. पण ह्याला थोडंसं नीट करायची गरज आहे. पण हे खूप छान आहे. असं साडीवर वगैरे एखादी म्हणजे व्हाईट कलरची साडी वगैरे त्यावर ह्याला हे इकडून असं आहे आणि ह्याला मध्ये हे असं खडा आहे. हे पण मला खूप आवडायचं. म्हणजे आता ह्याला पहिलं नीट करावं लागेल आणि मग आपण हे एक ड्रेस होता त्या ड्रेसवरचं हे होतं गळ्यातलं होतं ते म्हणजे ड्रेसवरचा कंबरपट्टा होता जो तो ड्रेस आता काही वापरण्यात येत नाही. आणि ही ज्वेलरी म्हणजे हे मंगळसूत्र मोठंवालं जे मला सोनाराकडूनच मिळालेलं आहे. आणि हेही मंगळसूत्र सोनाराकडूनच मला मिळालेलं आहे. मी यांना विकत घेतलेले नाही आहे. आणि दुसरं म्हणाल तर ही ज्वेलरी आहे. हे दीक्षाच्या लग्नामध्ये मी घेतलेलं आवडीने. पण हे मला एक माझ्या विशेष मला खूप आवडलं. पण माझं ज्या वेळेला काही विशेष आहे मला जे करायचं आहे त्यावेळेला मी घातलेलं आहे. त्यामुळे मी घातलेलं नाही आहे अजून, शिवानीने घातलेलं आहे. तर ह्याच्यावर अशी लक्ष्मी वगैरे आहे जे तुम्हाला मी जवळून दाखवेल आता थोड्या वेळी. आता हे ब्लॉग एवढा मोठा होईल ना. हे एक आहे हे असंच मी घेतलेलं आहे. आणि हे बघा ही नवीन आम्ही इथं राहायला आलो होतो त्यावेळेला ही ज्वेलरी मी घेतलेली जी मला सगळ्यात आवडती. ही ज्वेलरी सगळ्यात पहिलं इथं आल्यावर ही ज्वेलरी घेतलेली आहे. याला मॅचिंग कानातलं मॅचिंग हे वरचं असं आणि याला मस्त सुंदर असं सगळं मॅचिंग आहे याचं. ही खरंच खूप सुंदर ज्वेलरी मला खूप आवडायची प्रचंड. आणि ही पण ही ज्वेलरी मी कृष्णा ज्वेलर्समधून घेतलेली आहे. ज्वेलरी म्हटलं तर ह्याचं हे एवढं खूप जाडं असं ब्रॉड आहे. रामनवमीला गेल्या वर्षी मी घातलं होतं त्याच्यानंतर ह्याचं घालायचं योग आला नाही कारण हे ग्रीन कलरचं असल्यामुळे साडीवर मॅचिंग तर ते पाहिजेलच. आणि ह्या मग साडीच्या पिना वगैरे आहेत ज्या काही एवढा उपयोग तर होत नाही या साडीच्या पिनांचा पण त्या आहेत म्हणायला फक्त. आणि ह्याच्यात मोत्यांचं ज्वेलरी आहेत सगळ्यात. मोत्यांचं म्हणायला गेलं तर हे मोत्यांचं हे पण मी शोरूमच घेतलेलं आहे असंच. हे एक आहे आणि ह्याला कानातले आहेत छान सुंदर असे. आणि हे मी आधीच घेतलेलं आहे कुठंतरी आम्ही त्यावेळेला खडकीला राहत होतो त्यावेळेस आम्ही घेतलेलं आहे हे. तर ह्या प्रत्येकाला बॉक्स वगैरे आहे माझ्याकडं. आता ह्याचं म्हणाल तर ही आम्ही कॅम्पमध्ये ही शिवानीला आवडली म्हणून ही माळ घेतली आम्ही कॅम्पमधून. खूप छान आहे ती पण. आणि ही तर एक नवीन मैत्रीण नाही मी तिकडं राहत होतो तिकडं एक मैत्रीण होती तिने हे बनवून दिले पण मी हे स्वतः खर्च करून बनवून घेतलेलं आहे.
ही ज्वेलरी मला माझ्या मैत्रिणीने बनवून दिली. त्याच्यावर खूप सुंदर असे कानातले आहेत. पण आता कुणाचंही नवीन लग्न झालं आणि त्यांना जर असं काही आवडलं तर मी हे देऊन टाकणार आहे त्यांना, कारण ह्या ज्वेलरी आता माझ्याकडे घालण्यात येत नाही तेवढ्या अशा. आणि जे पण आता कोणाचं नवीन लग्न होईल किंवा ज्यांना आवडेल त्यांना ह्या ज्वेलरी मी बऱ्याचशा ज्या आहेत ना, म्हणजे कुणीही मला आठवलं तर मी त्यांना देऊन टाकणार आहे. आणि हे म्हणाल तर हे एक पेंडन आहे, लक्ष्मीचं पेंडन आहे, हे मुंबईवरून घेतलेलं आहे. आणि हे ऑक्साईडची ज्वेलरी मध्ये खूप फेमस झालं होतं ना, ऑक्साईडची नथ, ऑक्साईडचं गळ्यातलं, ऑक्साईडचं ऑक्साईडची नोजरिंग, तर तीही ऑक्साईडचं आहे. ऑक्साईडचं हे आहे, याला ऑक्साईडची नथ आहे आणि ऑक्साईडचे हे 2 नथ आहेत कानात, म्हणजे कानात, आणि ही ऑक्साईडची नाकातली नथ आहे. तर हे 3 पण हे पीस आहेत, नाकातलं 2 कानातले आणि हे एक तिसरं गळ्यातलं. तर तुम्हाला मेन पार्ट जो दाखवायचा आहे ना, मेन पार्ट जो आहे ह्या इमिटेशन ज्वेलरीमध्ये सगळ्यात खूप काय अवघड गोष्टी सगळ्या घेऊन ठेवलेल्या आहेत मी. आता ही एक आहे, हे पण असं कसं तरी ठेवून हे म्हणजे हे घालण्यातच नाही आलं माझं कधी, त्यामुळे हे असंच पडून राहिलेलं आहे. हे एक आहे देवीचं, म्हणजे देवीचं त्याला हे आहे, आणि त्याची ही 2 सोबतची कानातली आहेत. कानातलं खूप सुंदर आहे, ह्याला पेंडन नवीन बनवून घेतलं की होऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे परत अजून हे मोत्यांचंच हे असं मोत्यांचं आहे. आणि ह्याला कानातलं आहे, हे असं छोटंसं ह्याला कानातलं आहे. परत सगळ्या गोष्टी मी घालून बसले. हे वेल आहेत, पण हे वेल माझे नाही आहेत, हे माझ्या बहिणीचे आहेत, त्यामुळे हे मी देऊन टाकणार आहे. आता समोर दिसलेले आहेत तर तिचे लगेच साईडला काढून ठेवते. आणि हा आहे बाजूबंद, जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवला होता. आणि हे माझ्या लग्नाच्या आधीचं आहे, आणि हे पण माझ्या लग्नाच्या आधीचं आहे. मला वाटतं एक माझी मैत्रीण होती मुंबईला, तिने मला हे आणलेलं होतं, दिलेलं होतं. हे 2 ते मी अजून जपत ठेवले. माझ्या लग्नाला 17 वर्ष कंप्लीट होतील तरी ते माझ्याकडे अजून आहे. मी खूप वस्तू जपून ठेवते, म्हणजे खराब करत नाही किंवा मोडत नाही किंवा मी तोडत नाही वस्तू. माझ्याकडं माझा असा स्वभाव आहे, मी वस्तू खूप जपून ठेवते. तर आता दुसरं दाखवायचं म्हटलं तर हे एक मोत्यांचं आहे, अजून आहेत त्याच्यामध्ये बरेच सारे. आणि हे एक आहे, हे मोत्यांचंच कानातलं आहे, जे मी म्हणजे तुळशीबागेतून घेतलेलं आहे. आणि हे ज्वेलरीच्या दुकानातून घेतलेलं आहे. हे खूप सुंदर आहे, हे पण मोत्यांचं कानातलं. आणि नंतर काय दाखवू आणि काय नाही असं आहे सगळं. इतकं काय माझ्याकडं आहे बघायला, दाखवायला किंवा आणि मी घालत कधीच नाही. आता ही एक म्हटलं ना तर ह्याला खूप सुंदर कानातले आहेत बघा. ह्याचे हे 2 कानातले आहेत ह्याचे हे 2 कानातले मॅचिंग असे कानातले. तर इथं आल्यावर एकदाच मी घातले होते, परत हे घालण्यात आलेच नाहीयेत. आणि त्यानंतर हा जो आहे तुळशी, हा मी ह्याच्यातून आणलेला आहे, काय म्हणतात पुण्यात कोल्हापूरमधून आणलेला आहे. हा तो चंद्रहार का चंद्र काहीतरी बोलतात तो आहे. आणि त्याच्यानंतर अजून त्याच्यासोबत काहीतरी होतं. ही परत ऑक्साईडची ज्वेलरी, परत ऑक्साईडचे कानातले भरपूर सारे, एवढे सगळे कानातले आहेत. मी तर म्हणते माझी फ्रेंड आहे ना, तिची मुलगी जर म्हटली ना मला की मला हे हवंय मावशी, तर मी तिला हे नक्की देऊन टाकन, कारण खूप कानातले आणि हे कधीच घालण्यात येणार नाही किंवा आता मला ह्याची आवड नाही राहिलेली. आणि हे तर मी घातलेलं पण नाही आहे अजून. हे जे ते कलकत्त्याची लोक वगैरे घालतात ना, ते असं पॅटर्न आहे, पण हे मी कधीतरी ट्राय करेन. पण ह्या जे घुंगरू पडलेले आहेत थोडेसे, आता ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत ना, मी जाताना त्या ताई आहेत त्यांच्याकडेच नेणार आहेत, की त्यांच्याकडून ह्या सगळ्या व्यवस्थित करून आणते आणि मग त्या ह्याचा उपयोग करून देतील मला योग्य असा. झाले सगळे बॉक्स. आता मेन म्हणजे आहे ते ह्याच्यासोबतच हे आहे. आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी. ही ज्वेलरी, हा आहे माझा कंबरपट्टा, जो कंबरपट्टा बऱ्याच वेळा घातलेलं तुम्ही बघितलं असेल. आणि त्याच्यानंतर ही ज्वेलरी आहे जी मला प्रचंड आवडायची. ही ज्वेलरी आम्ही खूप म्हणजे कॉस्टली घेतलेली आहे ही ज्वेलरी. आणि हे कानातलं जे आहे ह्याचं कानातलं शिवानीकडं आहे, त्यामुळे ते माझ्याकडे नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. हे कानातलं खूप असं वेटला होतं म्हणून ह्याला वेल बनवले, ते वेल पण शिवानीकडे आहेत आणि कानातलं माझ्याकडे आहे. याचं वेल पण, याचं कानातलं आणि याची वेल शिवानीकडे आहे, ती देईलच लवकर. अर्थात असतील तर देईल, नसतील तर नाही देणार. आणि तिसरं म्हणजे आता हे सगळ्या नथा तुम्हाला कशा दाखवू. बघा ही एक नथ आहे, इतकी आवड मला प्रचंड कुठल्याही गोष्टींची. ही नथ आहे,
ही नोज पिन आहे, ही नोज पिन आहे. परत म्हटलं तर ह्या बुगड्या आहेत. ही बुगड्या माझ्या नाही आहेत, ह्या पण मी तिच्याच आहेत. ते शिवम आल्यावर तिला देऊन टाकायला लावणार आहे, माझ्या नाही आहेत ह्या. ही बिंदी आहे, ती राजस्थानी बिंदी. ही एक नोजरिंग, ही एक पिन आहे, नथ आहे, ही एक नथ आहे. परत म्हणायला गेलं तरी ही एक नथ आहे, ही एक नथ आहे, ही एक नथ आहे आणि ही एक नथ आहे. ही नथ म्हटलं तर ही थोडीशी म्हणजे मला आवडलेली नाहीये. आणि हे एक पेंडन आणि हे एक गळ्यातलं आहे सुंदर असं, म्हणजे हे 1 ग्रामचं वगैरे आहे. हे मला मिळालेलंच आहे, इतकं मिळालेलंच आहे मला हे. मी काय हे विकत घेतलेलं नाहीये, मला मिळालेलंच आहे. मला खूप आवडतं हे. मी कायम कधी कुठेही जाताना हे आवडीने घालते. आणि दुसरं म्हणजे ही एक नथ आहे. ही जी ह्या ज्या नथ आहेत ह्या सोन्याच्या आहेत, जवळून दाखवते मी तुम्हाला. त्यातली एक कमीची आहे, म्हणजे एक तो अर्ध्या तोळ्याची होल ओव्हर सोन्याची आहे आणि दुसरी जी आहे ती 1 ग्रामची आहे, म्हणजे सोन्याची पॉलिश आहे त्याला. मी मोठेपणा नाही करत. आणि ही आहे ती वाली आणि दुसरी ही वाली, ही मला प्रचंड आवडते. ही आज सगळं हे छाटून ठेवायसाठी मी सगळं काढलेलं आहे की ह्याचा उपयोग व्हावा म्हणून. आणि ही एक खूप सुंदर अशी नसते, पण ही प्रेसची आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या छोट्या छोट्या, बापरे इतकं काय काय जमा करून ठेवलंय मी की तुम्हाला दिसायचं नाही आणि मी दाखवू शकत नाही. ही सोन्याचं, हे सोन्याचं आहे नाकातलं. मला वाटतं हे 1800 रुपयाला मी घेतलेलं होतं. हे 1800 रुपयाचं आहे, नाकातला गुंड आहे. त्याच्यानंतर हे पण आहे, सोन्याचंच आहे, पण हे कमी म्हणजे घेतलेलं आहे. हे पांढरा एकदम शुभ्र खडा आहे हा. आणि हा काळा खडा आहे, म्हणजे कधी साडीवर मॅचिंग होईल म्हणून. हा मी व्हाईट खडा घेतला, हा चांदीमध्ये आहे. आणि हा एकदम म्हणजे इंद्रधनुष्य अशा सगळ्या रंगांचा हा आहे. हा सोन्याचा आहे. आणि हा एक काळा खडा आहे, हा काळा पण सोन्याचाच आहे. आणि ह्या दोन ह्याला एकाला कधीतरी व्हिडिओ वगैरे काढायला म्हणून ह्याला मी खालून असं मोती लावून घेतलेला आहे. आणि ही अशीच आहे चांदीची रिंग. आणि दुसरं काय अजून म्हणाल तर या दुसऱ्या अजून हेच असं आवड म्हणून घेतलेल्या. आता ही ऑक्साईडची आहे, छोटीशी, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसती की नाही मला नाही सांगता येणार. ही ऑक्साईडची आहे आणि ही खूप सुंदर होती, म्हणजे डायमंडची होती पण खूप छान दिसायची. ही पण आता खराब झाली. ही ऑक्साईडची आहे. परत ही पण अशीच अशी ऑक्साईडमध्ये थोडंसं आहे ही पण. आणि ही एक आंटी होते, त्यांनी मला आणलेली होती ही पण. आता ही पण थोडीशी खराब झालेली आहे. आणि एक पिंक कलरचा खडा मॅचिंगसाठी तो पण घेतलेला होता. आता एक विषय म्हणजे एक दाखवायचं राहिले तुम्हाला, ते दुसरं दाखवायचं, ते मी दाखवते मी तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये आहेत साडीच्या पिना, जे मी नेहमी लागतात, मी अशाच घेते. पण ह्या घेऊन काय उपयोग नाही, घेतल्या तर ह्या छोट्यावाल्या घ्याव्या साडीच्या पिना, जेणेकरून त्यांचा उपयोग होईल आणि हे होईल. मला यांनी सक्त वॉर्निंग दिलेली आहे की या गोष्टी कपाटात कुठल्याच ठेवायच्या नाही, सगळे इथं कुठंतरी खाली बघून ठेव, जागा बघू. म्हणून मग आज हे सगळं बाहेर काढलेलं आहे. हे ठुशी सारखं आहे, जे मीच घेतलेलं आहे आवडीने. सगळं घालूनच ठेवते. आता हे जर म्हणाल ना तर हे एक मंगळसूत्र आहे, जे मी विकत घेतलं म्हणलं तरी चालेल, अगदी कमी पैशात विकत घेतलेलं आहे हे मंगळसूत्र. आणि तिसरं म्हणजे ही एक बिंदी. आता सगळ्या गोष्टी सगळ्या फक्त जवळ सापडण्यासाठी ह्या सगळ्या घेतलेल्या आहेत की परत मला लवकर सापडाव्यात म्हणून ह्या सगळ्या. आणि हे जे आहे ते राजस्थानी लुक नाही का, राजस्थानीचं सगळं असण्यासाठी हे ऑर्डर केलं होतं, राजस्थानचं सगळं. तर ह्याच्यामध्ये अंगठी आहे, ती मांगटिका आहे आणि कानातलं आहे. आणि हे जे मला प्रचंड आवडतं, बरेच दिवस झालं, खराब नाही झालं, आहे तसं आहे. आणि व्हिडिओ खूप मोठा होते, माझं व्हिडिओवर लक्ष आहे. आणि हे पण मोत्यांचंच आहे. ह्या सगळ्या गोष्टी मुद्दाम आवर्जून काढल्या की तुम्हाला दाखवताही येतील आणि दाखवून नंतर व्यवस्थित ठेवताही येतील. कारण या गोष्टींकडे कधीच माझं लक्षच जात नाही अजिबात, ह्या गोष्टी अशाच पडून राहतात. आणि अजून एक म्हणजे नथचं कलेक्शन दाखवायचं म्हणलं ना तर नथ म्हणायला गेलं तर माझ्याकडे इतक्या साऱ्या नथ आहेत, विचारू नका. ही एक नथ आहे जी मला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडते. ही नथ आहे माझी सगळ्यात आवडती नथ आहे ही. एकदम हिला पॉलिश आहे, सोन्यासारखी दिसते. आणि हिला जे मोती एकदम म्हणजे एकदम खरे आहेत. तुम्हाला दिसती का नाही मला नाही कळत याच्यामध्ये, पण ही एकदम प्युअर मोती आहे हिचे. आणि दुसरी ही आहे,
एकदम अशी मोठी, म्हणजे रंजनाचे व्हिडिओ बनवते म्हणून मग मी ही आहे, पण ही प्रेसची आहे, हिचा काही एवढा उपयोग नाही होत. आणि अजून म्हणाल तर ह्याच्यामधली जी ज्वेलरी आहे ना ती मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती. ह्याच्यामधली आता ह्याच्यामध्ये कानातले आहेत बरेच सारे, आणि दुसरं काय माझं पैंजण आहे वाजणारं, आणि भरपूर सारे कानातले आहेत ह्याच्यामध्ये. जे असले कानातले तर आता घालण्यातच येत नाही, ह्या कानातले वगैरे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मी अरेंजमेंट करून व्यवस्थित ठेवते. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. खूप साऱ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये, पण ब्लॉग मग खूप मोठा होईल आणि हे करणं फुलं आहेत. मग ब्लॉग मोठा झाल्यावर तुम्हीच कंटाळता बघायला, म्हणून मग मी तुम्हाला हे दाखवत नाही. हे कानातलं आहे, आणि त्याच्यानंतर हे कानातले, हे कानातले, हे कानातले, हे कानातले, किती कानातले आणि किती काय. आणि हे डायमंडचं डायमंडचं गळ्यातलं आणि डायमंडचं कानातलं जे वापरण्यात आलेलं नाही आहे, असंच पडून आहे. हे सगळं घालण्यात काही येत नाही. ठीक आहे. माझ्या नथचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं पहिलं सांग. किती साऱ्या नथ आहेत माझ्याकडे, किती साऱ्या. तर हे सगळं ह्याच्या ज्वेलरी आज मी सगळं हे सगळं आवरून ठेवणार आहे. आणि मग बाय. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.